राज्यातील पोलीस पाटील, कोतवाल, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी आज महत्त्वाचे अपडेट आहे. बंधू भगिनींनो, काल महाराष्ट्र शासनाने राज्यातील मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार करण्यासाठी सचिव समितीची स्थापना करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. नमस्कार, मी तानाजी यादव. जर आपण आपले स्मार्ट व्ह्यू चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट मिळून जाईल. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मागील काही दिवसांमध्ये काम बंद आंदोलन करून अंगणवाडी बंद ठेवल्या होत्या. याचप्रमाणे आशा वर्कर यांनी देखील आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी संप पुकारला असून आपले दैनंदिन काम बंद ठेवले आहे. याबरोबरच पोलीस पाटील यांनी देखील वेळोवेळी मुंबई, नागपूर अधिवेशनावर मोठमोठे मोर्चे काढून आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर काही पोलीस पाटलांनी उपोषण देखील केले आहे. परंतु शासन वेळोवेळी वरील सर्व घटकांवर अन्याय करीत असल्याची जाणीव त्या कर्मचाऱ्यांना होत आहे. सरकार कोणाचेही असो, मागण्यांबाबत चालढकलपणा करताना दिसून येत आहे. काल ज्या पद्धतीने समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तो यापूर्वी देखील घेतला होता. परंतु मागील नेमलेल्या समितीने काय काम केले, काय नाही केले याबद्दल भला मोठा प्रश्नच आहे. राज्यकर्ते असू द्या किंवा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असू द्या, मानधनावर काम करणाऱ्या वर्गाला वाऱ्यावर सोडण्याचे काम करताना दिसत आहेत. 2017 सालच्या शासन निर्णयात व 2024च्या शासन निर्णयात काय गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत ते आता आपण पाहूया. प्रथमतः 2017 साली काढलेल्या शासन निर्णयामध्ये कोणत्या गोष्टी होत्या हे आपण पाहूया. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कोतवालांच्या मागण्यांसाठी दिनांक 28 डिसेंबर 2016 रोजी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत कोतवाल संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यायचा झाल्यास राज्यातील कोतवालाप्रमाणे इतरही मानधनावर असलेल्या कर्मचाऱ्यांचीही मागणी पुढे येईल ही शक्यता विचारात घेत मानधनावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक छत्र योजना तयार करण्याकामी एक समिती स्थापन केली. अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली एक सचिव समितीची स्थापना करण्यात आली. राज्यातील कोतवाल, पोलीस पाटील, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका मानधनावर असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक छत्र योजना तयार करण्याकामी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय सचिव समिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या समितीला 1 महिन्याच्या आत अहवाल देण्याचे नोंदवले गेले होते. परंतु शासनाने 2024 शासन निर्णय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत ते आपण पाहूया. राज्यातील कोतवाल, पोलीस पाटील, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका अशा मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार केला जाणार आहे. सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक छत्र योजना अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करावयाचा होता. एक छत्र योजना तयार करण्याच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याची कारवाई देखील चालू करण्यात आली आहे. त्यानंतरही वेळोवेळी मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून मानधनवाढीबाबत निवेदने प्राप्त होत आहेत. त्यांच्या मागण्यावर निर्णय घेण्यासाठी 2017 साली स्थापन केलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीची कार्यकक्षा वाढवण्यात येत आहे. सदर समितीने
मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावास अनुसरून कारवाईबाबत निर्णय घेण्याचे तसेच आवश्यकता भासल्यास उच्च स्तरावर निर्णय घेण्यासाठी त्यांच्या शिफारशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकंदरीत पाहता पहिला पाढा 55 ही म्हण या समितीला लागू होऊ शकते. आमदार, खासदार, मंत्री, त्यांचे स्वीसहाय्यक, ड्रायव्हर यांचे वेतन, पेन्शन वाढवण्यासाठी ना कोणती समिती स्थापन होते ना कोण शिफारस करते. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकूणच सर्व मानधनावर काम करणाऱ्या घटकांना योग्य असा मोबदला देऊन सरकार त्यांना न्याय देण्याचे काम करेल अशीच आशा बाळगूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला तर शेअर करा. धन्यवाद.